आज आपण हा शेवटचा भाग पाहणार आहोत. कशाचा शेवटचा? कोणत्या संदेशाचा? काय संदेशाचा शीर्षक? विश्वासाने अविश्वास. एवढ्या महिन्यापासून आपण तो विषय पाहतोय. मला कम्प्लीट टॉपिक आमेन. तर आपल्यातला अविश्वास दूर होतोय का? हळूहळू होतोय का? आमेन. झालाच पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रेज गॉड. तर देवाच्या लेकरांनो, हा शेवटचा भाग आपण पाहणार आहोत. कारण किती बोललं तरी खूप कमी आहे याच्यावरती. पण आज खूप मार्मिक थोडक्यामध्ये बोलणार आहे आणि खूप महत्त्वाचा भाग आहे. दॅट इज द रिझन माय थ्रोट इज चोक्ड अप असं मला वाटतंय. खूप महत्त्वाच्या गहन गोष्टी आहेत आणि खूप वेळेस शैतानाची इच्छा नसते की या गुप्त गहन गोष्टी देवाच्या लोकांपर्यंत पोचल्या जाव्या. आणि म्हणून खूप वेळेस अनेक वेळेस शैतान अडखळण करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून चर्चनी पास्टरसाठी प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. सो एक वचन आपण घेतलेलं आहे या ठिकाणी. मार्क शुभवर्तमान याचा 23-24 वचन वाचलेलं आहे. त्याच्यानंतर आपण एक योहानाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय, योहानाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 27 आणि 28 हे वचन आपण वाचूया. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातून कोणी हिसकावून घेणार नाही. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, मला तुम्हाला सांगू द्या की आज तुम्ही या ठिकाणी जे बसलेले आहात, तुम्ही योगायोग या ठिकाणी आलेले नाही आहात. आय एम सो हॅपी की आंटी आपल्यामध्ये आहेत. आमेन. आंटी, आम्ही तुमचं वेलकम करतो प्रेयर हाऊस चर्चतर्फे. आम्हाला खूप आनंद होतो प्रत्येक वेळेस बळीद आंटी आपल्यामध्ये येतात, चर्चमध्ये येतात, आम्हाला भेटतात. खूप आनंद होतो. तर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण प्रभूच्या घरी येतो, प्रभूच्या वचनामध्ये येतो, प्रभूला शरण येतो, योगायोग आपण येत नाही. हालेलुया. योगायोग हा शब्द बायबलमध्ये नाही आहे. योगायोग हा शब्द बिलीवर लोकांसाठी नाही आहे. कारण की प्रत्येक गोष्ट प्रभूने प्लॅन करून ठेवलेली आहे. देयर इज नथिंग अनप्लॅन्ड प्रभूसाठी. आमेन. प्रभूने प्रत्येक गोष्ट त्याच्या लोकांसाठी प्लॅन करून ठेवलेली आहे. आणि म्हणून जर आज तुम्ही या ठिकाणी आहात, आज या ठिकाणी तुम्ही विश्वासाने बसलेला आहात, आज तुम्ही जर देवाचं वचन ऐकत आहात, तर देवाच्या लेकरांनो, कारण तुम्ही प्रभूचे आहात. आमेन. तुम्ही प्रभूचे आहात आणि म्हणून प्रभूने तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. गरमी आहे, अडचण आहे, असहाय्य होत आहे, तरी पण तुम्ही बसून राहता, सहन करता. का? कारण की तुम्ही त्याच्याद्वारे प्रभूचा आदर करता. आमेन. तुम्ही प्रभूच्या बद्दल, प्रभूविषयी, प्रभूच्या वचनासाठी काय करता? आदर दाखवता. आमेन. कारण की हे सर्व तुम्ही का करत आहात? कारण की तुम्ही प्रभूचे आहात. तुम्ही प्रभूचे आहात. सगळ्यांनी बोला, मी प्रभूचा आहे. मी प्रभूचा आहे. हालेलुया. तुम्ही प्रभूचे आहात आणि म्हणून प्रभूच्या हातामधून तुम्हाला कोणीही घेऊ शकत नाही. हालेलुया. प्रभूच्या हातामध्ये तुमचं जीवन आहे आणि म्हणून प्रभूच्या हातामधून तुम्हाला कोणताच अविश्वास, कोणतं शैतान, कोणतीच परिस्थिती तुम्हाला हिसकावून घेऊ शकत नाही. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, शैतानाला किती परिस्थितीच्या द्वारे, अडचणीच्या द्वारे, अविश्वासाची प्रसंग आपल्या समोर आणू द्या. आमेन. किती त्याला अशा प्रसंग तयार करू द्यात की आपण आता पुढच्या पाऊलामध्ये असं वाटतं की मी आता अनबिलीव्हर होऊन जाईल. पण तसं होणार नाही. कारण की तुमच्या हातामध्ये तुमचं जीवन नाहीये, तर प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे. प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे. तुमचं जीवन प्रभूच्या हातामध्ये आहे आणि प्रभूच्या हातामधून तुम्हाला कोणी घेऊन जाऊ शकत नाही, कोणी हिसकावू शकत नाही तुम्हाला. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, प्रभूचं वचन, प्रभू खुद्द या ठिकाणी म्हणत आहे की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि ते माझ्या वचनाप्रमाणे करतात, त्यांना माझ्या हातामधून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. खूप वेळेस देवाच्या लेकरांनो काय होतं की आपण प्रभूमध्ये लहान असतो, प्रभूमध्ये दिवस 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 वाढत असतो आणि म्हणून खूप वेळेस आपण काय करतो की अरे हा असं का करतो, ही अशी का करते, हा प्रार्थना करतो, ही प्रार्थना करते, तरी पण असं का करतात. आमेन. तरी पण असं का करत, आपल्या मनामध्ये प्रश्न आहे.
पण देवाच्या लेकरांनो, त्यांच्या वेळेमध्ये प्रभू त्याला हळू त्यांना काय करत आहे, वाढवत आहे, मोठं करत आहे, उंच करत आहे. आमेन. कारण की एक अशी परिस्थिती आहे की देवाच्या लेकरांनो, की अशा परिस्थितीमध्ये काही लोक आले की ज्या येशूने चिन्ह चमत्कार केले, येशूने कार्य केलं, येशूला शोधत रात्रभर प्रवास करून येशूला शोधण्यासाठी लोक आले, मोठा समुदाय. आणि त्या सकाळी येशू ख्रिस्ताने त्यांना पाहिलं की तुम्ही मला भेटायला आलात. ते म्हटलं, गुरुजी तुम्ही कुठे गेला होतात? आम्ही तुमचा शोध करत करत तुमच्याकडे तुमची वाट पाहत होतो, तुम्ही कधी आलात आम्हाला काही सांगितलंच नाही. तर प्रभू त्यांना म्हटला, प्रभूने त्यावेळेस त्यांना बोलला आणि प्रभूने त्यावेळेस एक मेसेज प्रचार केला तिकडे की जोपर्यंत तुम्ही माझं रक्त पिणार नाही आणि माझं मांस खाणार नाही तोपर्यंत तुम्ही देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकणार नाही. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, लेट मी टेल यू की खूप वेळेस असेही प्रसंग येतील की तुमच्या सोबत तुम्हाला कळणार नाही, असं करू का तसं करू. आमेन. कधी कधी प्रभू अशा अडचणीमध्ये आपल्याला याच्यासाठी टाकतो की माझ्या बरोबरचे जुळलेले, माझ्या बरोबरचे जे आजूबाजूला खरंच माझ्यासोबतचे बिलीवर आहेत का फक्त माझ्यासोबत चालणारे आहेत. आमेन. प्रभू म्हटला की जर तुम्ही माझं शरीर खाऊ शकत नाही आणि माझं रक्त पिणार नाही तर तुम्ही प्रभूच्या राज्यामध्ये, परमेश्वराच्या राज्यात, स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. हे ऐकून त्या लोकांना काय बसला, शॉक बसला. हालेलुया. आणि हा त्याचा संदेश ऐकून, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये तुम्ही जाऊ शकता, हा संदेश ऐकून कितीतरी लोक अडखळले. अरे या माणसाचं शरीर आम्हाला खायला सांगतोय, याचं रक्त आम्हाला प्यायला सांगतोय, हा कसला प्रकारचा आहे? कालपर्यंत तो चमत्कार करत होता, कालपर्यंत तर भाकरी वाटत होता. म्हणून प्रभूने त्यांना पहिले सांगितलं, तुम्ही भाकरी खायला आलेले आहात. हालेलुया. कारण की देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस मेसेज आला त्यावेळेस ते लोक अडखळले. आमेन. आपण आता अशा टाइम मध्ये येत आहोत की दोन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत. पेरून ठेवलं होतं तिकडे गहू आणि शैतान येऊन त्याने तिथं निदानही पेरलेलं आहे आणि घरधनाने सांगितलं, बाबा उपटून काढू नका, वाढू द्या. कारण की ज्याची त्याची परख, ज्याचे त्याचे गुणधर्म, ज्याचं त्याचं जीवन ऑटोमॅटिक ते रिफ्लेक्ट करतील. हालेलुया. तुम्ही नका बोट दाखवू की हा असा आहे, ही अशी आहे, तो तसा आहे, तो तशी आहे. दॅट इज नन ऑफ अ बिझनेस. हे आपलं काम नाहीये. आपण अशा काळामध्ये आपण आता आलेलो आहोत की प्रभूचे विश्वासणारे आणि प्रभूला धिक्कारणारे किंवा प्रभूला फक्त नावासाठी घेऊन चालणारे लोक कोण आहेत ते स्वतःलाच प्रगट करतील. आमेन. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस हा मेसेज प्रीच झाला त्या ठिकाणी अनेक लोक अडखळले आणि मग अनेक लोक, मोठा जी गर्दी आली होती, सगळे लोक सोडून गेले. 6वा अध्याय काढलाय. आणि मग बघा या 12 आपण वाचूया, 60व्या वचनापासून वाचूया. त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे. हे वचन काय आहे? कठीण आहे. हा संदेश कठीण आहे. हालेलुया. शेवटच्या काळचा संदेश किंवा संदेशाचा संदेश फक्त आपल्याला संदेश ऐकून कानाची खाज जिरवण्यासाठी दिलेला नाही आहे. अरे खूप चांगला संदेश दिला यार, बरं वाटलं ऐकून, याच्यासाठी दिलेला नाही आहे. अरे मी चांगला संदेश प्रचार केला यार, फक्त याच्यासाठी दिलेला नाही आहे. वी हॅव कम टू द पॉइंट. आपण या घडीला आलोय, आता अशा मुक्कामला आलोय, अशा टर्निंगला आलोय की मी कुठे जाणार आहे हे आता ठरणार आहे. आमेन. आता अशा पॉइंटला आलोय आपण की माझं जीवन कोणत्या दिशेने जाणार आहे. त्याचे शिष्य तो संदेश ऐकून काय झाले, ते म्हटले, ऐकून त्यांना डिफिकल्ट वाटला, अवघड वाटला, कठीण वाटला. अरे हा संदेश कसा आपण जगणार, या संदेशाप्रमाणे आपण कसं करणार. आपल्याला काय बोलतील लोक, नातेवाईक काय बोलतील, शेजारचे काय बोलतील, काका मामा मामी काय बोलतील, आई वडील काय बोलतील, लेकरं काय बोलतील. हालेलुया. वी हॅव कम टू दॅट पॉइंट. बघा काय म्हटले शिष्य, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो. आपले शिष्य याविषयी कुलकुल करीत आहेत.
हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, यामुळे तुम्ही अडखळता काय? बघा, जो समुदाय आला होता, गर्दीची गर्दी ती ऑलरेडी निघून गेलेली आहे. ही कुजबूज कोणाची चालू आहे? फक्त निवडलेले जे 12 शिष्य आहेत. कोणाचे? 12 शिष्य जे निवडलेले होते त्यांची कुजबूज चालू आहे. अरे मास्टरनी काय प्रचार केलाय आज, पास्टरनी काय प्रचार केला, असं जर प्रचार केला तर कोण चर्च राहील, कोण याच्या संगतीमध्ये राहील? आमेन. कारण की हा डेंजर संदेश आहे. हालेलुया. पास्टर म्हणतात क्रिसमस नहीं करने का, गुड फ्राइडे नहीं करने का, ईस्टर नहीं है बाइबल में. हालेलुया. अरे असं नाही करायचं, तसं. अरे कसं करणार मग? आम्ही कसं या चर्चला जाणार? आम्ही कितीतरी लोक अडखळले की अरे हा संदेश जे पास्टर प्रचार करतात हे तर आम्हाला. द बिगेस्ट इव्हँजलिस्ट लेडीजचं नाव काय? नाही, मोठी संत जिने अनेक अनाथ आश्रम ओपन केले, मदर टेरेसा. अरे हे काय आम्हाला मदर टेरेसा सारखं राहायला सांगतात काय? हालेलुया. किती लोकांना समजते मी काय बोलतात. अरे पास्टर असं काय प्रचार करतात, हे आम्हाला असं नका करू, तसं नका करू, असं नाही घालायचं, तसं नाही करायचं, इकडे नाही फिरायचं, त्यांच्यासोबत नाही बसायचं. अरे हे आम्हाला काय मदर टेरेसा सारखं जगायला सांगताय का काय? हालेलुया. दॅट नाईट वॉज अ डिफिकल्ट नाईट. ती रात्र भयानक रात्र होती, कारण की ती रात्र निवडण्याची रात्र होती. ती रात्र आपण कोण आहोत ती साबित करण्याची रात्र होती. आमेन. त्या शिष्यांची, कोणाची? 12 जणांची, जे येशू सोबत सदैव चाललेले आहेत. ते 12 शिष्य, त्यांच्यावरती देवाने सामर्थ्य दिलेले आहेत, ज्यांनी जाऊन चिन्ह चमत्कार केलेत, भूतं काढलेली आहेत. हे 12 शिष्य आहेत ज्यांनी आता संदेश ऐकल्यावरती त्यांना पण कसं तरी व्हायला लागलंय. आमेन. मेथडिस्ट, पेंटेकॉस्टल्स, हे सगळं जाऊ द्या. शेवटच्या संदेशामध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडे बघून अरे बाबा आपण गडबड करून जाऊ आता. अरे ते करतात तर मग आपण काय नाही करत? ते पण एंड टाइम मेसेज बिलीवर आहेत. ते करतात तर आपण का नाही करत? मग त्यांची ते असं चालतं तर आपण का नको करायला मग? हालेलुया. हे फक्त 12 जण, फक्त 12 शेवटच्या टाईमचे संदेश ते असतील, शेवटच्या टाईमचं चर्च असेल. बाकी सगळं ऑर्थोडॉक्स, मेथडिस्ट, प्रोटेस्टंट सगळे निघून गेलेले आहेत. ओनली द 12 चोजन 12 तिथे होते. आमेन. आपण अशा घडीला आलेलो आहोत की आता फक्त शेवटच्या काळच्या वधूमध्ये आपण आहोत, तरी पण परिस्थिती खूप गंभीर आहे. आमेन. आणि बघा पुढे काय झालं. मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. तरी विश्वास ठेवीत नाही असे तुम्हामध्ये कित्येक आहेत. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. 66 पासून वाच डायरेक्ट. यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले. यावरून त्याच्या शिष्यांपैकी जे शिष्य म्हणत होते ते शिष्य तर निघून गेले, जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाही. परत चाललेच नाही. संदेश ऐकल्यावरती ते गायब झाले. ओके. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे का? हालेलुया. ऐका देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस सगळे शिष्य निघून गेले आणि यांची कुजबूज चालू आहे, सगळ्यांना येशूने पाठवून दिलंय. आता हळूच वळून बघतोय. क्या भाई, 12 जणांकडे बघतोय. तुम्हाला क्या आहे? तुमचं काय आहे? थांबायचंय का जायचंय? थांबायचंय का जायचंय? ते चाललेत बघा, गर्दीने गर्दी. तुम्हाला थांबायचंय का जायचंय? हालेलुया. बघा ऐका देवाच्या लेकरांनो, आपण या परिस्थितीमध्ये आहोत, अशा वेळेमध्ये आहोत की आपण आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. व्हॉट हॅपन्स? सी, ऐका पुढे. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे का? तुमची निघून जाण्याची इच्छा आहे का?
शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणा जवळ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लेकरांनो, बघा, या 12 लोकांना काही समजत नव्हतं. 12 लोकांना अक्कल नाहीये, 12 लोकांना काही कळत नाहीये. मेसेज भयानक आहे, डेंजर आहे, सगळ्यांना प्रभू येशू हाकलत आहे. तरी पण तो काय म्हणतो, तुम्हाला पण जायचंय का? लाडी गोडी संपली आता. हालेलुया, लाडी गोडी संपली. राहायचं तर राहा, नाही तर मग तुम्ही जाऊ शकता. पण देवाच्या लेकरांनो, जे प्रभूचे आहेत, प्रभू त्या पोझिशनला, त्या टाइमला असं हार्ट चेंज करून टाकेल, असं हृदय चेंज करून टाकेल. कारण की प्रभूचे आहे ते प्रभूचे आहेत. त्यांना प्रभूपासून कुणी वेगळं करू शकत नाही. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, बघा, शिमोन पेत्र म्हटलं, अरे तू आम्हाला हाकलतो, आम्ही जाणार कुठे? आम्ही जाणार कुठे? कॅन वी रीड दॅट? शिमोन पेत्र काय म्हटला? शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणा जवळ आहे. हालेलुया. मला काही कळत नाही देवाचं वचन, मला काही समजत नाही, पण मला एवढं माहिती आहे की जे वचन तू मला दिलंय ते मला घेऊन चालायचं आहे. मला ते समजत नसेल, मला ते कळत नसेल, पण मला एवढंच कळतंय की मी ज्याची निवड केलेली त्याच्या मागे मला चालायचं. जीवनाची वचनं तुझ्याकडे आहे, मी तुला सोडून जाऊ शकत नाही. हालेलुया. हे वचन सोडून आज आपल्याला देवाच्या लेकरांनो कुठेही ना डावीकडे ना उजवीकडे जायचं आहे. हालेलुया. पास्टर मे बी काही पण सांगेल, पास्टर कोणती तरी आज अशी गोष्ट आहे, मी ब्रदर सोबत डिस्कस करताना मला सांगत होते की आज अशी गोष्ट आहे की कधी कधी पास्टर असे भावनिक मेसेज प्रचार करतात की ते देवाच्या वचनासोबत आहेत का कथा सांगत आहे कळत नाही. दे आर ट्राइंग टू डू अन इमोशनल ब्लॅकमेल. हालेलुया. राईट ब्रदर. इमोशनल ब्लॅकमेल करून, इमोशनल करून आज लोकांना ते धरण्याचा प्रयत्न करत आहेत. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, एक गरजेचं आहे की आज मी प्रभूमध्ये आहे आणि माझं जीवन मी प्रभूला दिलेलं आहे. बस मला हाच ठाम निश्चय करायचा आहे, मी प्रभूचा आहे, मला प्रभूपासून कोणी वेगळं करू शकत नाही. आमेन. आणि फक्त म्हणून बाकी अजून कोणीच तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज नाहीये. तुम्हाला फक्त तुमचा येशू माहिती असणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि फक्त येशू माझ्यावर प्रेम करतो, मी येशूचा आहे, येशू माझा आहे, मी येशूची आहे, येशू माझा आहे. बस अजून काही कोणत्या गोष्टीची गरज नाहीये. प्रभू त्या टाइमला काय करायचं सांगेल. आमेन. त्या 12 जणांना प्रभूने त्या दिवशी हाकललं असतं, पण कसं हाकलणार? कारण की त्यांच्यापासूनच परमेश्वराने एक मिनिस्ट्री ठेवली होती. पण देवाच्या लेकरांनो, त्या 12 मधला पण एक सैतान होता. हालेलुया. राहिले किती? 12 होते. सगळे निघून गेले, उरले फक्त 12 म्हटले तुला सोडून कुठे जाणार? पण त्यांच्या मधला देखील एक सैतान होता. हालेलुया. वी आर इन सच अ टाइम. आपण अशा टाइम मध्ये आहोत की आपण काही सांगू शकत नाही की कोण कोण काय आहे. आमेन. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की कोण कोण आहे मला याच्याशी घेणं देणं नाही. मी प्रभूमध्ये आहे की नाही, मी माझ्यासाठी जबाबदार आहे. हालेलुया. अरे तो असा आहे, ती तशी आहे, तो तसा करतो, दॅट इज नन ऑफ आवर बिझनेस. आपलं कामच नाहीये ते आपलं काम नाहीये. प्रभूने त्या कामासाठी आपल्याला पाठवलेलं नाहीये. कारण की कोण काय आहे आता त्या टाइम मध्ये की ते दाखवून देतील, ते स्वतः दाखवून देतील. आज तुम्हाला आणि मला दाखवण्याची गरज वेळ नाहीये. ते वेळ अशी आलेली आहे की सगळे जण त्यांचं जीवन प्रगट करतील. हालेलुया. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही येशूला कोण म्हणून ओळखता. तो येशू तुमच्यासाठी कोण आहे, तो येशू तुमच्यासाठी कोण आहे तुम्हाला स्पष्ट असणं गरजेचं आहे. येशू म्हटला की बाबा तुम्ही सांगा, तुम्ही मला कोण म्हणून ओळखता. मग त्याचं शुभवर्तमान 16वा अध्याय. कॅन वी कम देयर? हा प्रश्न खूप गरजेचा आहे. हा प्रश्न जर तुम्हाला स्पष्ट असेल ना, अविश्वास तुमच्यामध्ये राहणारच नाही, शिरू शकणार नाही. आमेन. तुम्ही देवाचे आहात. प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे. प्रभूच्या हातामधून तुम्हाला कोणी काढू शकत नाही. हालेलुया. पण आता तुम्ही
ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो तुमच्यासाठी कोण आहे? दाविदासाठी तो कोण होता? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तुमच्यासाठी कोण आहे बाबा? तुमच्यासाठी तो कोण आहे? हालेलुया. अब्रामासाठी यहोवा हिरे झाला, मोशेसाठी यहोवा राफा झाला, यहोशवासाठी यहोवा निस्सी झाला. हालेलुया. तुमच्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? कॅन वी कम देअर? मॅथ्यू चॅप्टर 16. जस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लोकांना प्रश्न विचारला. कोणाला विचारला? त्याच्या शिष्यांना, बाकीच्यांना नाही. कॅन वी रीड? वाच बेटा वाच. येशूने त्याला म्हटले, येस. येशूने त्याला म्हटले, शिमोन बायोन. नो सी रीड फ्रॉम 13 वचनापासून वाच बेटा. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? कोणाला विचारलं त्याने प्रश्न? समुदायाला नाही विचारलं. शिष्य ते त्याच्यासोबत चालत होते, ते त्याच्यासोबत प्रत्येक दिवस घालवत होते. आमेन. आज आपण सगळेजण प्रभूच्या विश्वासामध्ये दररोज दिवस घालवतो की नाही? आज दररोज त्याचं नाव घेऊन आपण चाललोय की नाही? हालेलुया. आज आपण प्रभूचं नाव घेऊन चाललोय की नाही? त्याची दिवसातून प्रार्थना करतो की नाही? त्याची स्तुती करतो की नाही? त्याचा विश्वास घेऊन चाललोय की नाही? पण तो विश्वास, तो प्रभू आज माझ्यासाठी कोण आहे ते मी शब्दात सांगायचं म्हटलं तर मी सांगू शकतो का? शकते का? तो कोण आहे माझ्यासाठी? आणि कधी कधी टीचर परीक्षा घेते तसाच प्रभू या शिष्यांची परीक्षा घेतो. काय म्हणतो तो? की मनुष्याच्या पुत्राला, येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया, कित्येक संदेष्टांतील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? बघा, लोकांपासून प्रभू हळूहळू कट करत येणार. संदेशाने पण जे प्रार्थना चालू केली तो हळूहळू कट कम टू द पर्सनल पॉइंट. आमेन. तुमच्यासाठी प्रभू कोण आहे? प्रभूची मायना, प्रभू तुमच्यासाठी काय किंमत ठेवतो? प्रभूसाठी तुम्ही काय करू शकता? प्रभूसाठी तुम्ही काय करू शकता? जर वेळ आली तर व्हॉट कॅन यू डू? जर प्रभूचं वचन आलं की नाही हे सोडायचं तर सोडू शकतो का? प्रभूचं वचन आलं करायचं ते करू शकतो का? त्या लेवलला आपल्या त्याच्यासोबतचं नातं आहे का? आमेन. हालेलुया. प्रभूसाठी आपण काय करू शकतो? त्याच्यासाठी हा प्रश्न आपल्याला आहे की माझ्यासाठी प्रभू कोण आहे? प्रभूसाठी आपण कोण आहोत हे तर आपण पाहिलं की आपण त्याच्या हातातून आपण कोणी आपल्याला कोणी घेऊ शकत नाही. हे सर्व ठीक आहे, पण माझ्यासाठी प्रभू कोण आहे? आमेन. लोकांपासून सुरुवात केली आणि तो प्रत्येक वैयक्तिक व्यक्तीकडे आला. हालेलुया. बघा पुढे. शिमोन पेत्राने उत्तर दिले, शिमोन इज अ व्हेरी डॅशिंग पर्सन. पीटर इज अ व्हेरी डॅशिंग पर्सन. तो चुकेल पण त्याला जे मनात आहे त्याला पटकन बोलायला आवडतं. त्याला माहिती मी मे बी चुकेल पण मला माझा प्रभू कोण आहे मला माहिती आहे. एक दिवस काय येशू ख्रिस्त म्हटला सगळे मला सोडून जातील. पेत्र म्हटला सगळे सोडून गेले तर चालेल, मी सोडणार नाही. येशू ख्रिस्ताने मागे वळून बघितलं, अरे सैताना माझ्यातून दूर हो, त्याच्यातून दूर हो. हालेलुया. वी नीड दॅट झील फॉर गॉड. प्रभूसाठी तो आवेश आपल्याला पाहिजे. मे बी कधी कधी आपलं चुकेल पण प्रभू बरोबर करेल. पण प्रभूसाठी काहीतरी करण्याचा आवेश आपल्याला पाहिजे. आमेन. प्रभूसाठी काहीतरी करण्याची हिंमत आपल्याला पाहिजे, आवेश आपल्याला पाहिजे. आणि मग ज्यावेळेस हा प्रश्न विचारला, शिष्य एका बाजूला, पेत्र पहिले पण कोण बोलला? पेत्रच बोलला. मागच्या सीनमध्ये ज्यावेळेस प्रभूने सगळ्यांना हाकलायला सुरुवात केली त्यावेळेस पण 12 शिष्यामधून कोण बोलला? पेत्र बोलला. इथे पण ज्या प्रश्न विचारला कोण बोलत आहे? पेत्र बोलत आहे. पेत्र काय म्हटला?
शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बायोना, धन्य तुझी, कारण मा स्वर्गत यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. देवाच्या लेकरांनो, आमेन. कुणी हे प्रगट केलेलं आहे तुला? माझ्या स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केलेलं की मी कोण आहे. आमेन. देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस स्वर्गातला परमेश्वर, ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला प्रगट करेल की प्रभू येशू तुमच्यासाठी कोण आहे, तुम्ही कधीच अविश्वासामध्ये अडकू शकत नाही. प्रभू पासून तुम्हाला कुणीच कधी वेगळं करू शकत नाही. मेसेज किती साधा असो, किती एन्करेजिंग असो किंवा किती भयानक असो, तुम्हाला प्रभूपासून कोणी वेगळं करू शकत नाही. हालेलुया. परिस्थिती साधी असो, चांगली असो, भयानक असो, तुम्ही प्रभूपासून कधी वेगळं होऊ शकत नाही. आमेन. हालेलुया. समजून घ्या एक एक पॉइंट, कारण मी एक एक पॉइंट कडे येत आहे. किती लोकांना समजते मी काय बोलतोय? आज देवाच्या लेकरांनो, प्रभूसाठी मी कोण आहे प्रभूने दाखवलेलं आहे क्रॉसवरती, पण माझ्यासाठी प्रभू कोण आहे हे मला कळणं गरजेचं आहे. पेत्राने सांगितलं की तू जिवंत परमेश्वराचा, जिवंत स्वर्गीय परमेश्वराचा पुत्र, जिवंत पुत्र आहे. आमेन. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे ज्ञान तुला शिक्षणाने येऊ शकत नाही, कोणी शिकवल्याने, तोंडपाठ करून हे येऊ शकत नाही. आमेन. हे ज्ञान जर तुला कोणी देऊ शकतं तर केवळ तुला स्वर्गाच्या द्वारे येऊ शकतं. आमेन. आणि तेच अनेक रहस्य आज रेडीमेड आपल्याला भेटलेलं आहे संदेशाच्या द्वारे. संदेशाच्या द्वारे रेडीमेड भेटलेलं आहे. किंबहुना संदेशाकडे यायच्या अगोदर आपण मागे जाऊया. आज आपल्याकडे किती लोकांकडे बायबल आहे? बायबल आहे? जरा बघा आपल्या बायबलकडे. चांगलं दिसतंय ना? पण त्या काळामध्ये लोकांकडे बायबल नव्हतं. एक टाइम होता ज्यावेळेस हे वचन, हे बायबल असा प्रिंटेड फॉर्म मध्ये नव्हतं. त्यावेळेस काय परिस्थिती असेल? ज्या वेळेस हे बायबल लिहिलेलंच नव्हतं, छापलेलंच नव्हतं, ट्रान्सलेटच केलं नव्हतं, ज्या वेळेस हे बायबल लोकांकडे नव्हतं, त्यावेळेस काय परिस्थिती असेल? आमेन. त्या परिस्थितीचा अनुभव घेऊन पहा, थोडासा विचार करून बघा. इट वॉज सो डिफिकल्ट फॉर मार्टिन लुथर. मार्टिन लुथरला कॅथोलिक सिस्टमच्या विरोधामध्ये जाऊन बायबल ट्रान्सलेट करणं. अँड देन पुढे काही 1400 शतकामध्ये ज्यावेळेस सेंट टिंडेल त्यांनी भाषांतर केलं, बायबल प्रिंट केलं, त्यांना अक्षरशः जाळण्यात आलं. चौकाट्यावरती, चौकामध्ये झाडाला बांधून जाळण्यात आलं. का? तर बायबल ट्रान्सलेट केलं, बायबल प्रिंटिंग केली. आज आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला त्याची किंमत कमी झालेली आहे. काय झालेली? किंमत कमी झालेली आहे. आज आपल्याला विचारलं, हा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? तो स्वर्गातून आलेला जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. हे आपल्याला, जे काल आपण पाहिलं, हे आपण इथून बोलू शकतो, पण इकडचं जे प्रकाशन यायचं बाकी आपल्याला अजून. इकडून येणारं प्रकाशन प्रत्येकासाठी वेगळं आहे. ते प्रकाशन शोधा, ते प्रकाशन शोधा. तुमचं नाव बायबलमध्ये कुठे आहे? कोणता संदेश तुमच्यासाठी आहे? आमेन. ज्या वचनाच्या द्वारे, ज्या स्तोत्राच्या द्वारे माझं तारण झालं, ज्यावेळेस तारण झाल्यानंतर मी वाचू लागलो, ते समज हे तो मेरे लिए ही था. अरे हे तर माझी स्टोरी आहे, हे माझ्यासाठीच लिहिलेलं आहे. तुमचं नाव, तुमची परिस्थिती, तुमचं जीवन बायबलमध्ये कुठे हे शोधा, तुम्हाला ते दिसेल. किंबहुना प्रभू तुम्हाला दाखवू इच्छित आहे. थोडंसं थांबा तर, काल जे आपण पाहिलं, थोडंसं थांबा तर, थोडंसं थांबा तर, थोडंसं गुडघ्यावर या तर. आमेन. आणि म्हणून ज्यावेळेस ते प्रकाशन त्याला भेटलं, प्रभू म्हटला की प्रकाशन तुला मनुष्याने दिलं नाहीये, तर स्वर्गातील पित्याने दिले. पुढे काय बघा, ऐका. हे प्रकाशन जे आहे खूप महत्वाचं आहे. कारण की काय बघा, ऐका पुढे.
आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. या गोष्टीवरती तुझं नाव पेत्र आहे आणि या खडकावरती मी माझी मंडळी रचणार आहे. मंडळी म्हणजे कोण? देवाची वधू. आमेन. पण मंडळी ज्या सुरू होते ते इट स्टार्ट फ्रॉम एन इंडिव्हिज्युअल. एक 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 करून, समूह नाही, एक एक करून मंडळी स्थापन होते. म्हणून मी म्हटलं की तुमचं प्रभू सोबतचं नातं काय आहे. कारण की या खडकावरती खडक म्हणजे काय? खडक म्हणजे कितीतरी लोकांना माहिती नव्हतं. धन्यवाद प्रभूच्या संदेशाला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं खडक म्हणजे बाबा दगड नाही आहे, खडक म्हणजे देवाचं वचन नाही आहे, खडक म्हणजे देवाच्या वचनातून आलेलं प्रकाशन आहे, प्रगटीकरण आहे. आमेन. ते प्रगटीकरण तुमच्यासाठी काय आहे, तुमच्याबद्दल प्रभू तुमच्यासाठी कोण आहे ते प्रकाशन आहे, ते रहस्य आहे. इट इज अ मिस्ट्री. ते एक रहस्य प्रभूकडे जास्त तुम्ही येताल ते उलगडायला तो चालू करेल, तुमची स्टोरी अनफोल्ड करायला चालू करेल. आमेन. आज आपण स्टोरी वाचतो, अब्राम कसा होता मूर्तीपूजेमध्ये अडकलेला, मग कसा तो सगळं काही सोडून निघाला आणि कसं त्याचं जीवन पुढे जात गेलं. तशीच आपली एक स्टोरी आहे. वो स्टोरी उधर सुनने को मिलेगी. ती स्टोरी आपण ऐकणार आहोत. अरे शाबास माझे विश्वासू दासा, तू बरोबर केलं त्यावेळेस. आमेन. इथे आपल्याला काही समजत नव्हतं. अरे काय करायचं, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. समथिंग इन द माइंड सेड, अरे देवाच्या वचनाला आवडत नाही, मी नाही करणार. इथे परिस्थिती काय, माझ्या समोर 2-3 गोष्टी आहेत, मला काय कळत नाही मी काय केलं पाहिजे. पण देवाचं वचन मला सांगतं प्रभू मी काय करू. मला मनात काय येतंय, अरे देवाचं वचन मला नाही सांगत करायला, मी नाही करत. अरे हे वचन मला ऐकल्यावरती मला बरं वाटतं, प्रभू माझ्यासाठी इथे मार्ग मोकळ करतोय, मी ते पुढे जाईल. इथे अशी परिस्थिती धरतीवरती. पण तिकडे गेल्यावरती स्टोरी चेंज होईल. तिथे अरे विश्वासू दासा बरोबर केलं तू. आमेन. हालेलुया. कारण की देवाच्या लेकरांनो प्रत्येकाला प्रभूने एक दान दिलेलं आहे. प्रभूने प्रत्येक, आता येऊया मत्ती 24 मध्ये. पण त्याच्या अगोदर एक पॉईंट सांगू द्या की या खडकावरती मी माझी मंडळी रचणार आहे आणि अधोलोकाचे द्वार त्याच्या पुढे टिकणार नाही. लेट मी कंप्लीट दिस पॉइंट. पुन्हा एकदा ते वचन वाचूया. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. अधोलोकांचे द्वाराचे म्हणजे काय? अधोलोकाचे द्वार म्हणजे काय? प्लीज बोललं तर मला जरा बरं वाटेल. अधोलोकाचे द्वार म्हणजे मोठ्याने येस, नरकाचे द्वार. अधोलोकाचे द्वार म्हणजे नरकाचे द्वार. नरकामध्ये कोण जाणार आहे? विश्वासी का अविश्वासी? नरकाचे द्वार म्हणजे कोणाचे द्वार आहे ते? हालेलुया. पण ते प्रकटीकरण भेटल्यामुळे माझ्यामध्ये अविश्वास राहू शकत नाही. नरकाचे द्वार माझ्या समोर टिकू शकत नाही, अविश्वास टिकू शकत नाही माझ्या समोर. आमेन. ज्यावेळेस ते वचन मला प्राप्त होईल, ते प्रकटीकरण मला प्राप्त होईल, त्यावेळेस माझ्या मनामध्ये अविश्वास राहणारच नाही. नरकाचे द्वार गळून खाली पडतील. आमेन. हालेलुया. कॅन समवन शाउट आउट आमेन. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, नरक तुमच्या समोर थांबू शकत नाही. शैतानाचे एजंट्स आपल्या समोर थांबू शकत नाही. ओ तो दिवस आणि दिवस परेशान होऊन जातो. कोणाकडे बघून? या छोट्या कलिसियाकडे बघून. अरे मी यांच्या जीवनामध्ये एवढं टेन्शन आणतो, यांची परिस्थिती अजून एवढी फिरून टाकतो, एवढे चॅलेंजेस दिवसानुदिवस त्यांच्या समोर घेऊन आणतो आणि मग परत काय सगळं झाल्यानंतर अरे गुडघे टेकून प्रभूकडे जातात हे लोक. का त्याला ते सोडत नाही? का ते वळून चर्चलाच जातात? का ते परत सगळं त्रासामध्ये असताना देवाचं वचनच घेतात? तो वेडा होऊन जातो. कोणाकडे बघून? तुमच्याकडे बघून, तुमच्याकडे बघून शैतान वेडा होऊन जातो. आय एम मेकिंग देअर लाईफ सो टाईट. मी यांचं जीवन एवढं टाईट करतोय.
मी यांच्या जीवनामध्ये एवढे चॅलेंजेस आणतोय, मी यांचं जीवन एवढं किचकट करतोय, एवढं यांच्या जीवनामध्ये मी फेल्युअर्स आणतोय, एवढं यांच्या जीवनामध्ये भयानक प्रॉब्लेम्स तयार करतोय, पण हे सगळे शेवटी करून कुठे जातात? त्याच्याकडेच जातात. का त्याला ते सोडत नाही? का त्या येशूचं नाव घेत नाही तो? येशूचं नाव घेत नाही तो, का त्याच्याकडे ते जातात? कारण येशूचं नाव घेतलं तर लगेच गुडघ्यावरती यायला लागेल, कारण प्रत्येक जीभ आणि प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जाईल. पण येशूचं नाव घेत नाही तो. आमेन. कोणाकडे बघून शैतान वेडा पिसवून जातो? तुमच्याकडे बघून. हालेलुया. आज हे समजून घ्या की मी प्रभूचा आहे, मी प्रभूचे आहे. प्रभूने माझ्यासाठी त्याचं क्रॉसवरती बलिदान घेऊन करून मला शैतानाच्या हातामधून विकत घेतलेलं आहे, सोडवलेलं आहे. आता माझं प्रभूचं नातं मला जपायचं आहे. देर विल बी चॅलेंजेस, देर विल बी डिफिकल्टीज, देर विल बी सगळ्या गोष्टी किचकट होतील, पण मला प्रभूला सोडायचं नाही. त्याच्यासाठी मला तो कोण आहे कळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तो कोण आहे ते प्रकाशन मला ज्यावेळेस ते कळेल, माझ्यापासून त्याला कोणी वेगळं करू शकत नाही. तो विश्वास माझ्याकडे कधीच राहू शकत नाही, म्हणून नरक माझ्यासमोर कधी टिकणार नाही. आमेन. कारण की देवाच्या लेकरांनो, लेट मी कम टू दॅट पॉइंट नाव. मत्ती 24वा अध्याय. मत्तीचं शुभवर्तमान 24वा अध्याय. You'll also read this word in English also, okay? From Matthew chapter 24. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण वाचूया आपण. आपण 22 पासून सुरू करूया की ह्या वेळेस या अध्यायामध्ये जगाचा अंत कशा रीतीने होणार आहे प्रभू सांगत आहे. आमेन. आणि शेवटच्या या टाईममध्ये काय काय होईल. 22वा वचन पासून पुढे वाचूया काही वचन. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता. एक काही वचन लेट मी रीड. 6व्या वचनापासून काही वचन वाच पहिले तर 6व्या वचनपासून वाच पहिले. लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. जे मी तुम्हाला मागच्या संडेला सांगितलं, या गोष्टीबद्दल आपण पाहूया की आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत. ट्रम्पने सगळ्या दुनियामध्ये, सगळ्या जगामध्ये परेशानी करून टाकलेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये सगळ्या देशाच्या लोकांना वाटतंय की अशा वेळेस सगळीकडे जे टॅक्सेस अँड चार्जेस वाढून ठेवले ट्रम्पनी, ते आपला इट इज लाईक अ टाईम की एक मोठं रिसेशन जगामध्ये हिट होणार आहे, अशा पॉईंटला जग येऊन थांबलेलं आहे. आणि अशा टाईममध्ये पण युक्रेनचा जो प्रेसिडेंट आहे तो म्हणतोय आम्ही माघार घेणार नाही, आम्हाला लढाई करायची, आम्हाला लढाई करायची रशियासोबत. हां ना. तर तुम्ही थोडंसं बातम्या, मी जास्त नाही बघत, थोडंसं बातम्या बघितला तर तुम्हाला लगेच या गोष्टी रिलेट करता येतील. आणि याचं रूपांतर लढायांमध्ये कधी होईल सांगता येत नाही. तरी पण जे काही त्याच्या आदल्या वचनापासून दिलेलं आहे की दुष्काळ पडेल, हे होईल, हे शेवटच्या काळचे लक्षण आहे. तरी शेवट झालेला नाही. ते वाचूया मग आपल्याकडे. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. लढाईबद्दल ऐकताल, लढाईच्या खबरा ऐकताल, पण तेवढ्यात शेवट होत नाही. घाबरू नका, स्वतःच्या मनाला अस्वस्थ होऊ देऊ नका. अरे संपलं रे बाबा, आता काय खरं नाही ना. घाबरून जाऊ नका, मन डगमगू देऊ नका. कारण राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यांवर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. दुष्काळ म्हणजे मंदी, जे मी बोललो ना आता, रिसेशन.
जग अशा पॉईंटला एक मोठं रिसेशन आता हिट होणार आहे. दुष्काळ पडेल व जागोजागी भूमिकंप होतील. हे मागच्या आठवड्यात मी बोललो, जे भयानक भूमिकंप कुठे आलं? थायलंडमध्ये, म्यानमारमध्ये आलं. हे सर्व गोष्टी होत आहेत आणि अजून अशा बातम्या आहेत जे आपल्यापर्यंत पोहोचत नाही, जिथे अनेक भूकंप होत आहेत आज. जर तुम्ही इनसाईड स्टोरी पाहिली तर अनेक ठिकाणी बऱ्याच गोष्टी भूकंप होत आहे जागोजागी, त्याची न्यूज आपल्यापर्यंत येत नाहीये, पण अनेक ठिकाणी भूमिकंप होत आहे. कारण की आपण आता अशा पोझिशनला आलो, टाईमला आलेलो आहोत की सगळं काही फिनिश व्हायला आलेलं आहे. निदान गहूचा वाढण्याचा टाईम संपलेला आहे. दे आर ऑल राईट. आणि आता काटणीची वेळेमध्ये आपण आलेलो आहोत. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आपण या शेवटच्या टाईममध्ये असताना या गोष्टी ऐकून पण आपलं मन डगमगू देऊ नका, अस्थिर होऊ देऊ नका. कारण की आज या शेवटच्या टाईममध्ये आपल्या जवळ जे काय आहे ते प्रभूसाठी सिद्ध धरून राहा. प्रभूसाठी सिद्ध धरून राहा. कारण की प्रभूने तो दाखला कोणाचा, तो दाखला जो वाचतो आपण, तो दाखला जो आपण वाचतो 25व्या अध्यायाचा 14व्या वचनापासून, की एक राजा त्याच्या दासांना काय देऊन गेला? एकाला 5,000 देऊन गेला, एकाला 2,000 देऊन गेला, एकाला 1,000 देऊन गेला. आणि तो कुठे गेला? परदेशी गेला. 14व्या वचनापासून, कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. सगळी मालमत्ता, सगळे स्पिरिच्युअल गिफ्ट, सगळं देवाचं ज्ञान, आमेन, सगळ्या गोष्टी त्यांना देऊन टाकल्या. कोणाला कितीतरी दिलेत, कोणाला कितीतरी दिलेले आहेत. कोणाला काही टॅलेंट दिले, कोणाला ब्रदर एवढं छान गिटार वाजवत, मी नाही गिटार वाजवू शकत. दादा छान कॉंगो वाजतो, मी नाही कॉंगो वाजवू शकत. एव्हरीबडी हॅज देअर ओन टॅलेंट, एव्हरीबडी हॅव देअर ओन गिफ्ट्स. आज मे बी चर्चला यायला देखील डिफिकल्टी असेल, पण चर्चला येणं ते पण एक काय प्रभूचं दान आहे. मला परिस्थिती नाही, मी चर्चला नाही येऊ शकत, पण तरी ते सगळं ओव्हरकम करून त्या सगळ्या गोष्टीवरती ओव्हरकमला मराठीमध्ये काय म्हणू शकतो आपण? मात करून मी चर्चला येणं ते पण एक दान आहे. प्रभूच्या मंदिरी येणं प्रत्येकासाठी वेगळं आहे, प्रत्येकासाठी वेगळं आहे. पण जे तुमच्याकडे आहे ना, तुमच्याकडे जे आहे त्याचं तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. कारण की त्याने प्रत्येकाला काहीतरी दान देऊन तो गेलेला आहे. कोणाला 5,000, कोणाला 2,000, कोणाला 1,000 तो देऊन गेलेला आहे. ऐका, आणि मग पुढे बायबल सांगतं की मालकाला यायला उशीर लागला. ते वचन वाचूया, ते वचन वाचूया आपण. परदेशी गेला, मालकाला यायला उशीर झाला. समोर 19 वचन, मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांच्या धनी आला. बराच काळ लोटल्यावरती मालकाने देऊन टाकलं सगळं आणि निघून गेला. आणि बराच टाइम निघून गेला. बराच टाइम निघून गेल्यावरती मालक आला. आणि मालक आल्यावरती ब्रदर कैसे हो, ब्रदर कैसे हो, कसं आहे असा विचारत बसला नाही, ख्याली खुशाली विचारत बसला नाही. हिशोब काढा, हिशोब. अरे भाई 5,000 दिया था, क्या किया उसका? अरे 2,000 दिया था ना, क्या किया उसका? मालक ज्यावेळेस येणार आहे तो लाडी गोडी नाही लावत बसणार आहे. हिशोब. मी तुला त्यावेळेस टाइम दिला होता ना, काय केलं बाबा त्यावेळेस? मी तुला दिलं होतं त्यावेळेस काय केलं तू? मी सगळ्या सुखसोयी पुरवल्या. तू का नाही तो मोबाईल बाजूला ठेवला? तू का नाही स्वतःला वेगळं केलं? तू का नाही संगतीमध्ये गेली? मग
तो ज्याच्याकडे 5,000 होते, मालक मैं 5 का 10 किया है, 5,000चे 10,000 केले. जेवढं माझ्याकडे चर्च आहे, माझी जबाबदारी की मी सगळ्यांसाठी प्रामाणिक राहावं. हे मला माहिती नाही किती लोक प्रभूने माझ्यासाठी दिले, पण जेवढे आहेत मी त्यांच्यासाठी प्रामाणिक राहावं, ही माझी जबाबदारी आहे. आमेन. ही माझी जबाबदारी. प्रभु चल भाई, क्या वो सिस्टर के बारे में क्यों पूछताछ नहीं किया, का त्या बहिणीकडे विजिटला नाही गेला, का त्या दादाकडे विजिटला नाही गेला बाबा. हालेलुया. प्रत्येकासाठी हे आहे बरं का, प्रत्येकासाठी. नॉट सिंगल वन विल एस्केप ऑफ इट. एकही चुकणार नाही, कारण की प्रभूने सगळ्याला काहीतरी देऊन ठेवलेलं आहे. तुम्ही त्याचं काय करताय महत्वाचं आहे. घेऊन बसू नका. ते काहीतरी देण्यासाठी 5,000ने त्याने मेहनत करण्याचा प्रयत्न केला, डबल झाले. 2,000 ज्याच्याकडे होते त्याने मेहनत केली, डबल झाले. 1,000 वाला तो म्हटला भाई मेरे पास ही ठीक आहे, मेरे पास ही ठीक आहे. बसला तसेच तर तसेच बसून जाताल, वर्षानुवर्षे बसून जाताल, काहीच होणार नाही. प्रभूने जे तुम्हाला दिलंय त्याच्या काहीतरी वापर करा. प्रभूने जर तुम्हाला एखाद्याकडे जाता येत नाही, अरे फोन करून, अरे 2 मिनिटं फोनवरती प्रार्थना करूया का आपण, तुझं घर खूप लांब आहे, मला येता येत नाही, पण दोघे मिळून जर प्रार्थना करूया का, मला आज जर कसं तरी वाटतंय, अस्वस्थ वाटतंय, माझ्यासाठी आपण दोघे मिळून प्रार्थना करूया का. लावा फोन स्पीकरवरती, आता सगळं फ्री आहे ना. आमेन. जे आपल्याकडे आहे त्याच्यातून आपण कशा रीतीने प्रभूसाठी अजून वाढू शकतो. प्रत्येकाकडे काहीतरी आहे. हालेलुया. ते जबाबदारी आपली आहे. 1,000 वाला त्याच्याकडेच घेऊन बसला आणि मग तो काहीच करू शकला नाही. जे प्रभूसाठी काहीतरी करतील, प्रभू त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू त्याला बरकत देणारच, प्रभू त्याला आशीर्वाद देणारच. आमेन. एक टाईम होता आमच्याकडे, मला सांगायला लाज वाटत नाही, कमतरताही वाटत नाही, की एक टाईम होता ज्यावेळेस आम्ही पनवेल या ठिकाणी राहत होतो. परिस्थिती खूप हलाख्याची असायची आणि त्या ठिकाणी मी झोनल लीडर म्हणून काम करायचो. रिक्षाने त्या एखाद्या फॅमिलीकडे जाऊ एवढे पण पैसे नसायचे, एवढे पण पैसे नसायचे की रिक्षाने एखाद्या फॅमिलीकडे जाऊ. एकदा जॉब करून राबवायचे आणि मग घरी यायचं आणि मग पाय उचलायचे नाही, पण रिक्षाला पैसे नव्हते. पण मीटिंगचा दिवस आहे, मीटिंग तर घेतलीच पाहिजे, मीटिंग तर झालीच पाहिजे. अक्षरशः मी चालत जायचो, मीटिंग घ्यायचो. पण ज्यावेळेस मीटिंग व्हायची, अरे थकवा कुठं गायब व्हायचा कळायचा नाही. असा वाटायचं की जग जिंकलंय, असं वाटायचं जग जिंकलंय. आपल्याकडे जे काही आहे ते तुम्ही प्रभूसाठी द्या. प्रभू त्याच्यातून तुम्हाला असा आनंद देईल की तो सगळ्या गोष्टीच्या वरती असेल. तुम्ही त्याला पैशामध्ये, बाकी कोणत्या गोष्टीमध्ये मोजू शकत नाही, मोजू शकत नाही. पण जे काही आहे ते तुम्ही प्रभूसाठी वापरा प्रभूसाठी. आमेन. तुम्हाला काही करता येतं प्रभूसाठी करा. ते जे काय आहे ते करा, घेऊन बसू नका. हालेलुया. सगळ्यांनी बोलूया का, मी बसणार नाही. आमेन. मी बसणार नाही, प्रभूसाठी काहीतरी करणार. आमेन. देवाच्या लेकरांनो, का तुम्हाला करायचंय माहिती आहे का करायचंय. आता येऊया 24व्या अध्यायामध्ये. बघा, पासून वाचूया. 23वं वचन. त्यावेळेस जर कोणी तुम्हास म्हटले, पहा ख्रिस्त येते आहे किंवा येते आहे, तर ते खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधे तर निवडलेल्यांस देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. बघा देवाच्या लेकरांनो, की अशा टाइम मध्ये येतील, अशी वेळ येईल की
लोक असं कार्य काहीतरी करतील की म्हणतील अरे हाच तर येशू नाहीये, अरे किंबहुना हा असं चिन्ह चमत्कार कार्य करतोय की हाच तर येशू नाहीये, असं कोणी सांगितलं तर त्यांच्या मागे पळू नका. कारण की अशा टाईममध्ये अनेक खोटे ख्रिस्त उठतील. म्हणजे टाईम किती विचित्र असणार आहे, टाईम किती विचित्र असणार आहे. आणि साधेल तर इंग्लिशमध्ये वाचूया मॅथ्यू चॅप्टर 24, 23 and 24. मोठ्याने At that time, if anyone says to you, "Look, here is the Christ," or "There is he," do not believe it. For false Christ and false prophet will appear and perform great signs and miracles to deceive even the elect. If that were possible. इफ दॅट वर पॉसिबल. हे शब्द खूप महत्वाचे आहे बिलीवर लोकांसाठी. इफ दॅट वर पॉसिबल, साधेल तर. म्हणजे शैतान अशा काही गोष्टी तयार करेल की बिलीवर लोक पण चक्क होतील, अरे हे तर बायबलमधूनच प्रचार करतोय, अरे बायबलमधूनच सांगतोय, अरे बायबलचाच प्रचार करतोय, बायबलचंच सगळं करतोय, मग काय प्रॉब्लेम आहे, करू शकतो आपण पण. आमेन. म्हणजे शैतान अशा लेवलला जाणार आहे की तो ख्रिस्त, म्हणजे स्ट्रॅटजी बघा त्याची. स्ट्रॅटजी पहिले डायरेक्ट ख्रिस्ताच्या विरोधामध्ये होता, डायरेक्ट ख्रिस्ताच्या विरोधामध्ये होता, पण आता तो ख्रिस्ताचं जणू काय रूप घेऊन येत आहे, जणू काय ख्रिस्ताचं रूप घेऊन येत आहे. आणि ख्रिस्त जे काम करतो तसे तो काम करत आहे की बिलीवर लोक त्यांना बघून फसतील, अरे हा तर काम असे करतो, चांगले काम करतोय, बरोबर काम करतोय, देवाचं वचन आहे करतोय. आमेन. लोक भ्रमित होऊन जातील. का? थोडं स्पष्ट सांगतो. का आज लोकांना बाप्तिस्मा कळत नाही? खरा बाप्तिस्मा का कळत नाही? का परमेश्वराला त्यांनी वाटून टाकलेलं आहे? का त्यांना साधारण गोष्टी कळत नाही की बाबा बायबलमध्ये ज्या स्त्रीने अशा अशा गोष्टी केल्या त्या स्त्रीसारखं मी कशी जगू शकते? हालेलुया. जिजेबल ज्या फॅशनमध्ये राहत होते ते फॅशन मी कसं घेऊन जाऊ, चालू शकते, जगू शकते? पण करतात ना सगळीकडे. ऑब्जेक्शन आहे का काही? कोणता पास्टर ऑब्जेक्शन घेतोय का? हालेलुया. याच्यापेक्षा अजून डेंजर होणार आहे, कॉम्प्लिकेटेड होणार आहे की बिलीवर लोकांना कळणार नाही की काय बरोबर आहे का काय चुकीचं आहे. आणि मग खूप वेळेस लोक संदेशाचा संदेश घेतात, चालतात आणि मग अचानक प्रश्न पडतो त्यांना की यार खरंच बरोबर चाललोय का मी संदेशामध्ये? बरोबर हाच संदेश बरोबर आहे का? बरोबर हाच 7वा संदेश आहे का? बरोबर हाच शेवटच्या काळचा संदेश आहे का? डेव्हिल विल ऑलवेज ट्राय टू क्रिएट दॅट डाऊट. शैतान तो अविश्वास तयार करायचा सोडणार नाही. त्याचं कामच आहे अविश्वास तयार करण्याचं. आमेन. पण त्याने किती अविश्वास तयार केला, किती अविश्वास पैदा केला, तरी पण देवाचं वचन काय सांगतं? बिलीवर त्याच्यात फसूच शकत नाही. म्हणजे बिलीवरला त्याच्यात अडकवणं इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल. हालेलुया. अरे देवाच्या लेकरांनो बघा, म्हणजे शैतानाला किती स्ट्रॅटेजी करू द्या, किती पण रिलीजियस स्पिरिट मध्ये स्वतःला तयार करू द्या, बिलीवर त्याच्यामध्ये अडकू शकत नाही. काय देवाचं वचन काय सांगतं? साधेल तर. इफ पॉसिबल म्हणजे याचा अर्थ इट इज इम्पॉसिबल की देवाचे लेकर जे इलेक्ट आहे ते शैतानाच्या गोष्टीमध्ये अडकूच शकत नाही. म्हणून मी ते प्रारंभी ते वचन सुरू केलं होतं की प्रभूच्या हातामध्ये त्याची मेंढरं आहेत आणि तो म्हणतो माझ्या मेंढरांना माझ्यापासून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. का? कारण की ते इलेक्ट आहे, ते माझे आहेत. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांना अरे आमेन असं म्हणू नका यार, मी त्याच्यामधला आहे तसं आमेन निघाला पाहिजे.
Amen. Now let me tell you again. नाही कळलं तुम्हाला अजून. अरे मी प्रभूचा आहे का अभिमान असला पाहिजे. मला कोणी त्याच्या हातातून घेऊ शकत नाही. शैतानाने किती काय केलं, किती प्रॉब्लेम झाले तरी मला शैतान फसवू शकत नाही. हो, माझ्या प्रभूच्या हातात आहे तो अभिमान आपल्याला पाहिजे. Amen. तशा रीतीने तुमचं आमेन निघालं पाहिजे. हालेलुया. हो, कॅन वी शाउट आउट ग्लोरी. माझ्या प्रभूच्या हातातून मला कोणी घेऊ शकत नाही. शैतानाला किती टॅक्टिक्स करू द्या, किती पण अडचण करू द्या, प्रभूने मला एक केलेलं आहे त्याच्यासोबत. नो वन कॅन सेपरेट मी फ्रॉम हिम. हालेलुया. व्हॉट अ ब्युटिफुल वर्स. किती याच्यावर प्रचार केला तर कमी आहे. परत एकदा ते वचन वाचूया. त्यावेळेस जर कोणी तुम्हाला म्हटले पहा ख्रिस्त येते आहे किंवा येते आहे तर ते खरे मानू नका, कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश उठतील व साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवितील. पहा मी हे अगोदरच तुम्हाला सांगून ठेवले आहे. यास्तव कोणी तुम्हास म्हणतील पहा तो आनंदात आहे तर जाऊ नका. ओनली दॅट पार्ट की अनेक चिन्ह होतील पण साधेल तर निवडलेल्यास पकडण्याचा प्रयत्न तो करेल. साधेल तर ते साधणं शक्य नाही आहे. आमेन. हालेलुया. मे बी दिस संडे, हा ईस्टर संडे एका ठिकाणी मला प्रचारासाठी बोलवलं आहे. प्रार्थना करा माझ्यासाठी. आय एम गोन प्रीच देअर. एक मी प्रार्थनेमध्ये आहे, तयारीमध्ये आहे की अद्भुत एक संदेश त्या ठिकाणी प्रचार करायचा आहे. मे बी संध्याकाळी देखील थोडाफार मी प्रीच करण्याचा प्रयत्न करेन. नॉट एक्झॅक्टली पण थोडंफार, की देवाचे आपण आहोत आणि आपल्याला प्रभूच्या हातातून कोणी घेऊ शकत नाही. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो सध्याच्या परिस्थितीकडे बघून अडकण्याचा विचार करू नका. सध्याची परिस्थिती बघून काय, सध्याची परिस्थिती बघून हत्यार टाकून देऊ नका. सध्याची परिस्थिती बघून निराश होऊ नका. सध्याची परिस्थिती बघून हार मानू नका. कारण की स्टोरी अभी बाकी है, एंड अभी बाकी है. प्रभूच्या हातातून तुम्हाला कोणी वेगळं करू शकत नाही. स्टोरी को ट्विस्ट आना बाकी है, टर्निंग पॉइंट आना बाकी है. आमेन. हालेलुया. तुम्ही आतापर्यंत पण आपल्या जीवनात आलेत ना थोडेफार टर्निंग. आपण कसले प्रकारचे लोक होतो. ज्यावेळेस मी प्रभूमध्ये आलो, प्रभूने मला दाखवलं बाय ज्यावेळेस तू तिथून आला तर बघ ते बघ कसा गटार आहे. मला त्याच दाखवलं मी कसा गटारामधून चाललो होतो आणि शैतान कसा मला गटारामधून घेऊन जात होता. अरे तिथून मला बाहेर काढलं ना प्रभूने, शुद्ध केलं. दॅट वॉज लिटिल टर्निंग पॉईंट. तो हळूहळू टर्निंग पॉईंट येत आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आलाय. राईट. आमेन. प्रत्येकाकडे काहीतरी साक्ष आहे की कशा रीतीने प्रभूने मदत केली आहे. तो छोटा टर्निंग पॉईंट, टर्निंग असाच एक मोठा टर्न येणार आहे जब सब बदल जाएगा. आमेन. हालेलुया. कोणताही अरिष्ट, कोणताच अंधकाराची शक्ती आपल्याला अडवू शकत नाही. यू जस्ट हॅव टू टेक द स्टँड. तुम्हाला खंबीर उभं राहायचं आहे. तुम्ही खंबीर उभं राहण्याची फक्त हिंमत ठेवा. बाकी प्रभू कशा स्टोरी चेंज करतो तुम्ही बघत राहता. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्याला आशीर्वादित करो, आपल्याला सामर्थ्य देवो आणि अविश्वासावरती आपल्याला कसं विजयी करतो आपण पाहत राहणार आहोत. आमेन. शॅल वी गिव्ह अ माइटी क्लॅप टू जीसस. आमेन. सर्व उभं राहूया.